तर मी राजेंद्र झेंडे। आज आपण चर्चा करूया मुंबईची आरोग्य व्यवस्था। इंग्लंडचा चार्ल्स दुसरा याने ब्रेगांझाच्या कॅथरीना बरोबर लग्न केले। तिचा हुंडा म्हणून चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीला 7 बेटे भाड्याने दिली। 18व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल या 7 बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई वसवली। स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मुंबई शहर ब्रिटिशांनी बनवलेल्या मुंबई इलाख्यात होते, परंतु 1960 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मुंबई शहर नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी झाली। 1995 मध्ये अधिकृतपणे बॉम्बेचे मुंबई असे नामकरण झाले। 1940 साली भारताची लोकसंख्या 40 कोटीच्या आसपास होती। 1950 मध्ये फक्त मुंबई शहराची लोकसंख्या 33,88,811 इतकी होती आणि आज याच मुंबई शहराची लोकसंख्या जवळपास 3,29,00,000 आहे। आता आपण थोडीशी सविस्तर चर्चा करूया की त्यावेळेस 30,88,811 म्हणजेच जवळपास 40 लाखाच्या जवळपास पोहोचलेल्या मुंबई शहरातील लोकांच्या आरोग्यासाठी काय व्यवस्था होती। आणि खरं सांगायचं तर त्यावेळेस आपल्या देशावर परकीय इंग्रजांचं राज्य होतं। आपण त्यावेळेस उपलब्ध असलेल्या काही सुपरिचित हॉस्पिटल्स विषयी बोलूयात। तर जे हॉस्पिटलची स्थापना 25 मे 1845 रोजी झाली। कामा हॉस्पिटल याची स्थापना 30 जुलै 1886 साली झाली। तर सेंट जॉर्ज हॉस्पिटल 20 डिसेंबर 1892, नायर हॉस्पिटल 1925 आणि केम हॉस्पिटल 22 जानेवारी 1926 आणखीही काही हॉस्पिटल होते। मग त्यावेळेस इतक्या कमी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरासाठी तेही परकीय असलेल्या इंग्रजांनी जर इतकी हॉस्पिटल बांधली होती, तर आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपल्या लोकांनी, कारण आज आपली सत्ता आहे ना आपल्या देशावर, तर आपल्या लोकांनी चालवलेल्या राज्यात आणि इतक्या भरमसाठ वाढलेल्या लोकसंख्येसाठी किती हॉस्पिटल बांधली, आता आपण त्याच्यावर चर्चा करूयात। आपण जर बारकाईने विचार केला तर या आपल्या सर्व सत्ताधाऱ्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये जास्त नाही, फक्त प्रत्येक पंचवार्षिक योजनेत एक जे किंवा केम सारखं हॉस्पिटल बांधलं असतं, तर आज किमान 15 हॉस्पिटल सहज त्या तोडीचे सज्ज असते। हॉस्पिटलच्या कमतरतेमुळे आज जो काही आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे तो नक्कीच आला नसता। आज आपण पाहतो की रुग्णांना बेड उपलब्ध होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं। टाटा सारखे एकही स्वतंत्र असे कॅन्सरचे हॉस्पिटल आज देखील शासनाचे नाही। टाटा हॉस्पिटलवर आज किती ताण आहे हे सर्वश्रुत आहेच। हा, आता अगदीच हॉस्पिटल काय बनवली गेली नाहीत अशी नाही, परंतु एखादं सायन हॉस्पिटल सोडलं किंवा एखादं शताब्दी हॉस्पिटल सोडलं तर त्याहून दुसरे काही हॉस्पिटल तितकी मोठी बनलेली दिसत नाहीत। आणि जी काही मोठी हॉस्पिटल बनलेली आहेत ती सर्व हॉस्पिटल्स ही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत। दुसरी बाब,
ही सगळी हॉस्पिटल आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नक्कीच नाही आहेत आणि त्यामुळे आज रुग्णांचे खूप खूप हाल होत आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही। जी काही खासगी हॉस्पिटल्स उभी राहिली आहेत ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अजिबात नाहीत। आज जेव्हा खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला नेले जाते तेव्हा अगोदर काउंटरवर भरमसाठ आगाऊ रकमेची मागणी केली जाते आणि ती रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला पाहिलं देखील जात नाही। कशीबशी ही रक्कम भरल्यानंतर त्यानंतर मात्र इलाज सुरू होतो। बऱ्याचदा पैशाअभावी नातेवाईक रुग्णाला सरकारी किंवा धर्मादाय हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतात आणि मग त्या रुग्णाची रवानगी तिथून सरकारी हॉस्पिटलकडे केली जाते। या सर्व गडबडीत बऱ्याचदा दिरंगाई होते आणि या अक्षम्य अशा दिरंगाईमुळे कित्येक रुग्ण दगावले जातात। कधी कधी जवळचे दागिने तर प्रसंगी घर किंवा शेत रुग्णाचे नातेवाईक विकतात। शिवाय खासगी हॉस्पिटलवर सरकारचा कसलाही अंकुश नसल्यामुळे नातेवाईकांची प्रचंड प्रमाणात लुबाडणूक केली जाते। त्यातच औषध कंपन्यांकडून लूट होते ती वेगळी। 3 रुपयाचे औषध 30 रुपयांना मिळते। आजही पनवेल पासून ते बदलापूर टिटवाळ्यापर्यंत राहणाऱ्या लोकांना केएम किंवा जेजे सारख्या हॉस्पिटलवर अवलंबून राहावं लागतं। अगदीच आणीबाणीचा प्रसंग ओढवला तर मग त्या रुग्णाला नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात घेऊन जावं लागतं। आज कित्येक देशात त्यांच्या नागरिकांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते, मग आपल्याकडे का नाही? एकूणच मुंबई असो की महाराष्ट्र असो, संपूर्ण भारतातील नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नाकडे सर्वच राज्य सरकार आणि केंद्र सरकार गांभीर्याने पाहणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे। की फक्त मतांवर डोळा ठेवून प्रांत, भाषा, जात यातच मशगूल राहणार आहेत? अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका।